माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त आमचा विजयशाली प्रभू आहे। तो आमच्यासाठी मेला होता, पण तो जिवंत झाला आहे आणि आजही तो जिवंत आहे। तो आजही जिवंत आहे। जे हृदय त्याला हाक मारेल आणि त्याच्यावर विश्वास ठेवेल, आज त्या हृदयामध्ये तो वस्ती करणार आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो बहिणो, आपल्याला देवाने येशू ख्रिस्ताने केवळ या जगात जीवन देण्यासाठी बोलावलेलं नाही आहे, तर माझ्या प्रिय भावांनो बहिणो, प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी येणार आहे। संपूर्ण जग त्याच्यासमोर जमवलं जाणार आहे। तो जगाचा न्यायनिवाडा करणार आहे। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, त्या न्यायाच्या दिवशी आपला बचाव व्हावा, आपलं तारण व्हावं, म्हणून आज आम्ही येशूवर विश्वास ठेवण्याची फार गरज आहे। येशूला आपल्या हृदयात घेण्याची फार गरज आहे। येशूचा स्वीकार करण्याची आपल्याला फार गरज आहे आणि येशूच्या वचनावर चालण्याची फार गरज आहे। नुसतं येशू येशू करायचं नाही आहे, नुसतं प्रार्थनेला येऊन प्रवचन ऐकत राहायचं नाही आहे, नुसती गाणी बोलत राहायचं नाही आहे। तर येशू जे आम्हाला सांगतो करायला ते आम्ही करायचं आहे। जर आम्ही ते केलं तरच आम्ही येशूबरोबर खऱ्या अर्थाने चालत आहोत असं होईल। पण जर आम्ही ते करत नाही तर आम्ही फक्त वरवरून सगळी पोपटपंची करणारे लोक आहोत असं होईल। तर असं आम्हाला बनायचं नाही आहे। प्रभू येशू ख्रिस्तावर खरा पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला त्याच्याबरोबर चालत राहायचं आहे। येशूच मार्ग, सत्य आणि जीवन आहे। तोच पुनरुत्थानाने जीवन आहे। एक दिवस तो येणार आहे आणि एक दिवस तो आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये घेणार आहे। माझ्या प्रिय भावांनो बहिणो, त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवा, पूर्ण विश्वास ठेवा। तुमच्या जीवनात या क्षणाला आता कोणतंही दुःख समस्या असेल, ते दुःख, ते समस्या येशूच्या चरणाशी ठेवा, त्याला हाक मारा। स्वतः घेऊन ते ओझं घेऊन चालू नका। पुष्कळ लोक अशी चूक करतात, येशूमध्ये आहेत, येशूवर विश्वास ठेवतात, प्रार्थनेला येतात, तरी पण ओझे घेऊन चालू नका। ती ओझे येशूच्या चरणाशी ठेवा, त्याने तुमचं सगळं ओझं वाहिलेलं आहे। तुम्हाला अनंतकाळची आशा आणि जीवन त्याने मिळवून दिलेलं आहे। तर स्वतः भाराखाली जगू नका, भार झटकून द्या। ज्या भाराखाली तुम्ही आहात, सैतान तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्या सैतानाच्या दबावाखालून बाहेर पडा, येशूला हाक मारा, येशूकडे प्रार्थना करा आणि येशूमध्ये चालत राहा, म्हणजे एक दिवस तुम्ही अनंतकाळच्या जीवनामध्ये पोहोचाल।